चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालं। तिकडे नागपूरच्या जरीपटका भागामध्ये एका गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्याकरता रांगा लागल्या होत्या। खूप वेळापासून रांगेत उभं असूनही सिलेंडरचं वितरण केलं जात नव्हतं, म्हणून संतापलेल्या नागरिकांनी गॅस सिलेंडर घेऊन पळ काढला। मात्र थोड्याच वेळात पोलीस आले आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर नागरिकांनीही सिलेंडर परत आणून दिले आहेत। दरम्यान युद्धाची धग शांत होते न होते तोच उत्तर कोरियाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। अमेरिका इराण युद्धविरामाची घोषणा होताच तिकडे किम जोंग उन याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत, ज्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियाचं टेन्शन वाढलंय। याबाबत जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून अलर्ट जारी झालाय। जपान सरकारने सांगितले की क्षेपणास्त्राची दिशा, उंची आणि अंतर याबद्दलची माहिती गोळा केली जाते। आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। उत्तर कोरिया गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे। आता अन्य घडामोडी बातमी येते बारामतीमधून। बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत वाढली आहे। यावेळी केंद्रस्थानी आहेत सुनेत्रा पवार। मुख्यमंत्र्यांनी भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन दिलंय। सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीत हा शब्द देण्यात आल्यानं निवडणुकीला अधिकच राजकीय वजन मिळालंय। तर काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानं बारामतीतलं राजकीय वातावरण अधिकच तापलंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात आणि निवडणूक केवळ स्थानिक न राहता राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार हे नक्की। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये। काय खरं म्हणजे त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे। ज्या परिस्थितीतून ती आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती। अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा एक दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते। निश्चितपणे मला अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे माघार घेईल अशी मला खात्री आहे। निकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही। अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे। मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठेही गंभीर नाही, गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच मित्रपक्षांना देखील कॉर्नर करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय। तर बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिलेली उमेदवारी निंदनीय आहे अशी टीका भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केली आहे। तर दादांच्या अपघातासंदर्भात एफआयआर दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ असं काँग्रेस उमेदवार आकाश मोरे म्हणतात। निश्चितपणे निंदनीय आहे। अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही। शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात, त्याच्यासाठी तर त्यांची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत। या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत। महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही। काँग्रेसने अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतोय की या गव्हर्नमेंटनी भाजप प्रणित गव्हर्नमेंटनी जर का अजितदादांच्या विषयी जो काही मृत्यू झाला आहे, अपघात, तर याविषयी एफआयआर कॉपी नोंदवली। आम्ही अजूनही तयार आहोत, आम्ही लगेच आमचा विड्रॉ देण्यात तयार आहोत। दरम्यान बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यावरही ठाकरे अजूनही सावध भूमिकेत आहेत असं कळतंय। एकीकडे मविया आणि काँग्रेससोबत संबंध चांगले राहावेत यासाठी ठाकरेंची शिवसेना प्रयत्न करते। त्याचवेळी सुनेत्रा पवारांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। त्यामुळे ठाकरे ऐनवेळी नेमकी काय भूमिका घेणार पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी। नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून? कळेल ना आता, शेवटचा दिवस माघारीचा आहे, किती लोक राहतात, कोण राहत आहे। जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो,
अजितदादांच्या मृत्यूसंदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. असं नाही, संस्कृती वगैरे म्हणणं चूक आहे. मग आपण कैडिल्यांच्या तिथं का नाही संस्कृतीविषयी बोलत, हा माझा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं महिलेच्या मागे आपण उभं राहावं ही संस्कृती आहे. निवडणूक बिनविरोध करावी काही संस्कृती नाही आहे. मला वाटतं अजून या विषयाला 9 तारीख उजाडू द्यावी, कारण 9 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेण्याची वेळ आहे. त्याच्यानंतर याच्यात स्पष्ट भूमिका होतील. परंतु काँग्रेस उभा राहत असेल तर मला असं वाटतं त्याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही. शिवसेनेने या ठिकाणी कोणत्याही निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने ठरविलेलं आहेच. बारामती पोटनिवडणुकीकरता इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळते. पोटनिवडणुकीत 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यापैकी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यानुसार आतापर्यंत 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादी पदाधिकारी आता कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात पाहणं महत्त्वाचं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 25 पेक्षा जास्त उमेदवार हे पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. आता बातमी शिवसेनेच्या गोटात नाही. काम नाही पदही नाही असा थेट इशारा एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना दिलाय. शिंदेंनी नवनियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख यांची ऑनलाईन बैठक घेतली आहे. यावेळी शिंदेंनी अतिशय कर्तव्य कठोर अशी भूमिका घेतली. काम केल्याची अपडेट आली नाही, तसंच जे काम करणार नाहीत त्यांना आता थेट नारळ दिला जाईल असं दमच शिंदेंनी आजच्या बैठकीत दिलं. मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते. पुण्यामध्ये शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. यातून राज्यातल्या इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला.